मी आपलं निवांत बसलो होतो गेम खेळत मेडिकलमध्ये, तेवढा ताणे आला आणि मला म्हणला बावेला जायचं आपल्याला लिस्ट काढायला. मग मी बी म्हणलं पण हे जे शेळगाव दामणगाव काठी रस्ता चालू केला एवढा बेकार धुरा उडतोय. मग आपली तर पल्सर आहे त्यामुळे फुल धुरा उडवत असतो आपण बी, आणि ह्याच धुरामुळे केसाचं बी लय वाटोळ होतंय. हे जाऊ द्या, इथं हायवेला आल्यावर ह्या आयुष्याचा नेमका प्रॉब्लेम काय झाला होता तेच कळलं नाही. पुढनं बी ठोकलेला नव्हता आणि मागणं बी ठोकलेला नव्हता. पहिलं तर इथं कामावर आल्यावर मला कळलं की बाबा इथं पट्टी फिटिंगचं काम आहे, आणि पट्टी फिटिंगचं काम म्हणलं डोक्याच्या आई बहीण होते पाकच. आणि पट्टी फिटिंगचं काम असलं की अनिकेतच लिस्ट काढताय, मी काय त्यामध्ये डोकं घालत नाही जास्त. इथं लिस्ट काढताना चिमणीन बाबा आलो होतं, त्यांना बी शेळगावला जायचं होतं, पण आपल्या गाडीवर काय सगळे जात नाही त्यामुळे त्यांना पहिलं तर तुळजापूरला सोडून आलो. बसाला काय 4 जण बी बसलो असतो पल्सरवर, पण अनिकेतला एकट्याला अर्ध्याच्या वर शीट लागतंय त्यामुळे लय अवघड आहे. पण अनिकेतनं म्हणल्याप्रमाणे आता त्यानं बी व्यायाम चालू केला त्यामुळे वजनाचा प्रश्न बी मिटणार आहे. आता इथं मी माघारी आल्यावर अनिकेत हातामध्ये वॅटरा घेऊन बसला होता. कशाला घेऊन बसला तर म्हणला हे जे हाला लागले त्याला बसवायचंय. मी म्हणलं बसवशील खरं, पण ती तुटणार नाही ह्याची गॅरंटी कोण घेणार आहे म्हणलं. परत इसकी गारंटी मैं नहीं दे सकता, मेरे पे भरोसा नहीं तो हमारा